व्यासपीठावरती करत आहोत, ज्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आहे आणि जिकडे शुभ सन्मान संतोषजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर योगेशजी उभारे साहेब यांच्या शुभहस्तानं आपण करत आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं। तदनंतर ही स्पर्धा गेली 7 दिवस तद्वत आपण इकडे मान्यवर बरेचसे आहेत व्यासपीठावरती मंचावरती, त्यांचं आपण मनोगत अगदी थोडक्यात, कारण गेली 7 दिवस एक दर्जेदार स्पर्धा संपन्न झाली आहे आणि जिचं आपण मनोगत व्यक्त करण्याकरता सर्वप्रथम सन्माननीय माजी सभापती महेंद्र शेठ टेटगुरे साहेबांना विनंती करूया आपण 2 शब्द सर या संपूर्ण स्पर्धेबद्दल। महाराष्ट्राचे आराध्य राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार अभिवादन करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नतमस्तक होऊन आज या ठिकाणी अतिशय उत्साहपूर्वक हा जो माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन ही जी स्पर्धा पार पडलेली आहे, हे प्रीमियर लीग गेले 2-3 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हे स्पर्धेचं आयोजन करत आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे सर्व मान्यवर म्हणू काय सर्व या विभागातून गोरेगाव लोणेरा विभागातून उपस्थित असलेले सर्व पक्ष सर्व समाजातील उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि ज्यांनी आयोजन केलेलं आहे ते विशेषतः या प्रीमियर लीगचे सर्व विशालभाई टेंबे असतील, वैभव टेंबे असतील, त्याचप्रमाणे आमचे सतीश असेल, अक्षय असेल, ही सारी मंडळी या ठिकाणी उद्घाटनाला आम्ही आलो होतो। उत्साहपूर्वक असा वातावरणामध्ये या ठिकाणी नियोजनबद्ध कार्यक्रम कशा पद्धतीने करावा ते या सर्व टीमने अतिशय चांगली अशी मेहनत घेऊन या ठिकाणी हे ग्राउंडची सजावट जशी होती तशी खेळ देखील त्याच पद्धतीने गेले 6 दिवस या ठिकाणी केलं। खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातील माणगाव तालुका असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणून आलेले सर्व एकत्रितपणे या ठिकाणी खेळताना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी खेळ या ठिकाणी 6 दिवस खेळला गेला आणि त्याप्रमाणे सांघिक खेळ कशा पद्धतीने खेळला जातो हे एक चांगल्या पद्धतीचं एक उदाहरण या ठिकाणी मिळतंय आणि म्हणून या ग्रामीण भागातील खेळाडूंना केवळ असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपला खेळ दाखवता येत होता, परंतु आज तालुक्याच्या ठिकाणी या ठिकाणी आलेल्या बाहेर सगळ्या खेळाडूंच्या समोर या ठिकाणी आपल्याला आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचा या ठिकाणी संधी मिळाली आणि म्हणून या ठिकाणी आज जो शेवटचा सामना आम्ही बघितला तो अतिशय रोमहर्षक असा सामना, कारण जवळजवळ 6 ओव्हरला 93 धावा झाल्या आणि चांगल्या अशी जरी 1 नंबर ज्यांचा आला त्या दुसऱ्या नंबरच्या देखील खेळाडूंनी चांगला आमचे भांदेरीची मला वाटते क्रिकेटची टीम आहे, अतिशय चांगले खेळाडू त्या ठिकाणी गुणवान खेळाडू या विभागामध्ये तयार झालेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी ह्या सर्वच खेळाडूंना चांगली संधी दिल्याबद्दल मी या सर्व माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशनच्या विशालबाईच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देतो आणि विजयी संघ जे आहेत त्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो आणि मनापासून शुभेच्छा देऊन येणाऱ्या नवीन वर्षात देखील अधिकृत या ठिकाणी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू। भाई टेंबे यांना विनंती असेल आपल्या संपूर्ण अक्षयजी आपण देखील जायचं त्या ठिकाणी, सनी जाधव, सत्यजी भोसले, राहुलजी बरे, हे संपूर्ण असोसिएशन आयोजन कबड्डी आपल्याला पाहायला मिळते जी सीताराम शेठ उभारे साहेब म्हणजे या विभागातील एक सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक बहुमूल्य योगदान प्राप्त झालंय आणि त्यांचं यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करत आहोत। एक दर्जेदार अशी स्पर्धा साकारली गेली, एक स्वप्नवत स्पर्धा जिचं रूपांतर गेली 7 दिवस आपण पाहिलं। धन्यवाद। कृपया आपण व्यासपीठावरती बसायचं, स्थानापन्न व्हायचं, तदनंतर आपण पुढील मान्यवरांना मनोगत व्यक्त करण्याकरता देऊयात। आदरणीय चालके साहेब,
चलके साहेबांना विनंती असेल कृपया आपण आपलं बहुमूल्य मार्गदर्शन इतर खेळाडूंना करायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. खरं म्हणजे गेले 7 दिवस स्पर्धेचं आयोजन करणं ही कौतुकास्पद बाब आहे. म्हणजे प्रथम या स्पर्धेचं आयोजन करणारे माणगाव तालुका ग्रामीण प्रीमियर लीग, त्यांचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, त्याचं नेतृत्व करणारे आमचे विशालभाई आणि आपले सर्वच मान्यवर, या सर्वांना मी मनापूर्वक धन्यवाद देतो, त्याचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे व्यासपीठावर सर्वपक्षीय मान्यवर बसलेत. त्या सगळ्यांची नावं न घेता सर्वपक्षीय सामाजिक नेतृत्व करणारे मंडळी या ठिकाणी बसलेत, त्यांचंही मनपूर्वक मी स्वागत करतो. 7 दिवसाच्या स्पर्धेचं आयोजन करणं ही काही जोक नाही. ते सुद्धा विना थकता काही न कुठलाही पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तोच उत्साह लोकांमध्ये, कार्यकर्त्या, पब्लिकमध्ये आणि खेळाडूंमध्ये ठेवणं खरं म्हणजे कौतुकास्पद बाब आहे. कारण जे ग्रामीण भागामध्ये अशी स्पर्धा भरवणं ही सुद्धा काही जोक नाही. पण आमचे नरेश हायरे शेठसारखे, आमचे सीताराम शेठ उभारेंसारखे काही मान्यवर या लोकांना मदत करतात. आपण अशा लोकांना प्रोत्साहन देतात. तुम्हाला सुद्धा परमेश्वर चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन देईल. तुम्हाला सुद्धा काही कमी पडणार नाही, त्यांच्या वतीने मी आपलं सांगतो. कारण तुमच्यासारखी मंडळी असल्यामुळे तरुणांना एक हुरूप येतो, काम करण्याची जिद्द निर्माण होते. तुम्ही असंच काम, असेच आशीर्वाद या लोकांना, मुलांच्या मागे ठेवा. ज्या खेळाडूंनी या संघामध्ये भाग घेतला, अत्यंत चुरशीचे सामने या ठिकाणी खेळवले गेले, त्या सर्व खेळाडूंना मी मनापासून धन्यवाद देईन. प्रत्येक वेळेला आपण सर्वांनी मिळून अशाच या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन या स्पर्धेचं महत्त्व वाढवावं. विशालभाई, तुमच्या टीमला सुद्धा मी धन्यवाद देईन. असंच कार्य सातत्याने तुम्ही चालू ठेवा. आम्ही सामाजिक भावनेतून तुमच्या मागे 100% मागे उभं राहू असा शब्द या ठिकाणी देतो आणि आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन मी छोटंसं माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी ॲडव्होकेट राजेशजी देवळे साहेब आले, त्यांचं देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. मी विनंती करतो विशालभाई टेंबे यांना कृपया ॲडव्होकेट देवळे साहेबांचा आपण या ठिकाणी हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं या व्यासपीठावरती करायचा आहे. धन्यवाद. तदनंतर आपण या ठिकाणी सन्माननीय रामभाऊ टेंबे साहेब आहेत, ज्यांना पुढील मनोगत व्यक्त करण्याकरता विनंती करूया. आज या ठिकाणी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आणि आदरणीय उभारे साहेब, प्रमोदजी, प्रताप, नरेशजी आहे, म्हणजे विशालभाई आणि त्यांची सर्व टीम, या सर्वांच्या वतीने या ग्राउंडवरती क्रिकेटचे सामने भरवले गेले. हार आणि जीत ही सगळ्याच संघामध्ये, सगळ्याच ठिकाणी तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळते. पण ज्या ज्या संघाने या क्रिकेटमध्ये भाग घेतला होता, या संघामध्ये, या क्रिकेटमध्ये ज्यांनी भाग घेतला होता, अशा सर्वच खेळाडूंना मी आमच्या कुणबी समाज 32 विभागाचा अध्यक्ष या नात्याने त्या सर्वांना या ठिकाणी प्रथमतः मी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी अतिशय खेळीमेच्या वातावरणामध्ये सर्वच खेळाडूंनी या ठिकाणी आपला सहयोग घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न केला. आणि यासाठी आमचे विशालभाई आणि त्यांचे सारे सहकारी यांनी सुद्धा गेली 7 दिवस अतिशय या ठिकाणी येऊन आपला वेळ खर्च करून, आपला काय ते महत्त्वाचं काम बाजूला ठेवून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न केला. आणि म्हणून मी या ठिकाणी या असेच कार्यक्रम ह्या विभागामध्ये होत राहावेत, प्रोत्साहन ह्या कलावंतांना मिळावं, या ठिकाणी असलेल्या खेळाडूंना त्यांना प्रोत्साहन मिळावं, आवड निर्माण व्हावी, आणि या उद्देशाने याचा हा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी, क्रिकेटचा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. असंच भविष्यामध्ये असेच कार्यक्रम, असेच क्रिकेटचे मॅचेस व्हावेत आणि खेळाडूंना या ठिकाणी, क्रिकेटला आवड असणाऱ्यांना या ठिकाणी प्रोत्साहन मिळावं, अशा पद्धती परमेश्वराची प्रार्थना करतो. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद रामभाऊ टेंबे साहेब. चला, विनंती असेल सर्व खेळाडूंना, कृपया आपण बक्षीस वितरण सोहळा करणार आहोत, लगेचच चालू. कृपया आपण मैदानाच्या आतून इकडे समोर या मित्रांनो, अंधार पसरलाय, उजेडामध्ये या जरा.
लगेचच जेवढा उशीर तुम्ही कराल तेवढा विलंब इथून पुढे होणार आहे या बक्षीस वितरण सोहळ्याकरता. तदनंतर या मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणखीन एक सामाजिक कार्यकर्ते. जरा या पुढे या मित्रांनो, उजेडामध्ये आपले अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आणि जे निश्चितपणानं आपल्याला बहुमूल्य असं मार्गदर्शन करतायत. एनआरआय ग्रुपचे सर्व डॅशिंग नेतृत्व नरेशदादा अहिरे साहेब, ज्यांना विनंती करूया पुढील मार्गदर्शन कृपया या खेळाडूंकरता आपण 2 शब्द मौलिक. महाराष्ट्राच्या राज्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रथम अभिवादन. खरोखरच ह्या माणगाव तालुक्यामध्ये जर कुठे जे जास्तीत जास्त जे खेळ होत असतील ते गोरेगाव विभागामध्ये होत आहेत 32 मध्ये. गेले 2-3 वर्ष मी खूप विचार करत आहेत. थोडे एक छोटंसं स्वप्न आहे, पण ना इलेल्याने ते स्वप्न पुरं होत नाही. गोसलकर साहेब, तुम्ही ते कल्पना आहे का गोरेगाव विभागामध्ये असा कुठलाहीच खेळ नाही की होत नाही. आता आमच्याकडे काही खासदार नाही, आमदार नाही, निधी नाही आहे, तर भरत शेटना सांगून जर तुम्ही एक विनंती केलीत या गोरेगाव विभागामध्ये एक क्रीडा संकुलन उभारण्यासाठी विनंती करा. कारण ह्या गावामध्ये आज तुम्ही कुठेही अभ्यास करा, माणगाव तालुक्यामध्ये जाऊन गोरेगावमध्ये होण्यासारखे कुठेच खेळ कुठे होत नाहीत. म्हणून गोरेगाव विभागामध्ये अशी जागा कुठेतरी उपलब्ध करा आणि त्या जागेमध्ये क्रीडा संकुल उभारा. आणि त्या क्रीडा संकुल उभारल्यानंतर आज आपल्याकडे जेवढी गेम होत आहेत, खेळ होत आहेत, बघा तुम्ही त्याच्यानंतर होणारे खेळ कसे असतील. जर का हे क्रीडा संकुल आपण उपयोग करू शकलो तर या गोरेगावमधलं नाव हे गोरेगावमध्ये राहणार नाही तर जिल्ह्यामध्ये जाईल आणि जिल्ह्यामधलं जाता जाता नाव हे महाराष्ट्रामध्ये पोहोचायला कमी होणार नाही. म्हणून तुम्हा सगळ्यांना नेते मंडळींना विनंती करतो, आम्ही पण हातभार लावू, पण तेवढी आमच्यामध्ये तेवढी ताकद नाही, पण आज ना उद्या होईल मग आम्ही पण विचार करू. पण तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करतो, जास्तीत जास्त जोर लावा. भरत शेटना पण सांगा, आमचेही काही नेते त्यांनाही सांगतो की गोरेगावमध्ये जास्तीत जास्त कुठेतरी जागा उपलब्ध होऊन कुठेतरी क्रीडा संकुलन होणं हे महत्त्वाचं आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला मी इथं उपस्थित लावली. खरोखरच टेंबे साहेब, तुम्हाला मी आलेला बोललो, हे 1 नंबरचं ग्राउंड तुम्ही बनवलेलं आहात आणि अशाच प्रकारे ग्राउंड बघितल्यानंतर त्याच्यामध्ये होणारे जे खेळ आहेत एक उत्कृष्ट प्रकारे खेळ होतात. नाही तर काही काही ठिकाणी तुम्हाला माहिती आहे असं बॉल चेंडू मला की इकडून डायरेक्ट उडतो तो दुसरीकडे जातो. तर त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं जो खेळ बघितल्यानंतर एवढा आनंद होतो. त्या निमित्ताने तुम्ही आम्हाला सगळ्यांना इथे बोलवता, आमचे विचार घेता, त्यामुळे तुमचे सगळे मी आभार मानतो. आणि अशाच प्रकारे तुम्ही कार्यक्रम करत राहा. आम्ही तुमच्याबरोबर हमेशा नेहमी असो. आम्ही तेव्हाही देत आलेलो आहोत, आजही देतो आणि उद्या देत राहणार. जोपर्यंत आमच्याकडे आहेत आम्ही देत राहू. उद्या आम्ही पण मंत्री झालो तर आम्ही पण उद्या काहीतरी मोठं देत राहू. धन्यवाद. हॅलो साहेब, धन्यवाद साहेब. एक बहुमूल्य अशा विषयाला तुम्ही हात घालात, क्रीडा संकुलन, आणि निश्चितच भविष्यात एक भव्य दिव्य क्रीडा संकुलन आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण सन्माननीय डॅशिंग जिल्हा प्रमुख अर्थातच प्रमोदभाई घोसलकर साहेब यांना विनंती करूया पुढील मार्गदर्शन कृपया आपल्या. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदगी साहेब यांनाही नतमस्तक होतो. आपणा सर्वांचं दैवत माड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले यांच्या विचाराला अभिवादन करतो. आज या ठिकाणी माणगाव तालुका प्रीमियर लीगचं या ठिकाणी गेले 7 दिवस फार मोठ्या उत्साहात कार्यक्रम होत होता. क्रिकेटचे मॅचेस या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या ठिकाणी आता आमचे चाळके निघून गेले. या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी आता मार्गदर्शन केले ते माझे सहकारी नरेशजी हायरे, त्याचबरोबर रामभाऊ टेंबे, या ठिकाणी आमचे या परिसरातील उद्योगपती आदरणीय सीताराम शेठ उभारे, संपर्क प्रमुख प्रतापजी घोसाळकर, आमचे युवा नेते अनिकेत घोसाळकर, त्याचबरोबर आमचे मधुकर नाडकर, या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून सर्व शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि प्रीमियर लीगचे सर्व यांनी गेले 7 दिवस चांगल्या प्रकारे मेहनत केली. ते आमचे विशालभाई टेंबे, त्यांचे सर्व सन्माननीय टीम आणि माझ्या खेळाडू मित्रांनो, खऱ्या अर्थाने 7 दिवस खेळ खेळवणे साधी गोष्ट नाही. या नरेशजी या ठिकाणी पाहिलं की अत्यंत स्टेडियमसारखं या ठिकाणी चांगल्या प्रकारे सजावट यांनी केलेली आहे आणि विशेषतः पंच असतील, कॉमेंटेटरी असेल,
DJ असेल ही अत्यंत अचूक अशी सर्व निवड झालेली आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी खाली टाळ्या वाजवूया की अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन करून या खेडेगावामध्ये अशा प्रकारचे स्पर्धा भरू जातात हे खऱ्या अर्थ अभिमानास्पद बाज आहे. त्याचबरोबर आमच्या मित्रांनी सांगितलं की या ठिकाणी क्रीडा संकुल व्हावा. सीताराम शेठ, आपण इथले उद्योगपती आहात, मी या ठिकाणी आहेच आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये काही जागा जाते, काही जागा खाजगी आहे, परंतु विद्यापीठाची परमिशन घेऊन आदरणीय नामदार भरतश्री गोगावले यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चांगल्या प्रकारे क्रीडा संकुल होईल अशा प्रकारचं क्रीडा मंत्री आणि बाकी सर्व मंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शब्द देतो की आम्ही सर्व मंडळी पाठपुरावा करून या ठिकाणी या खेळाडूंना चांगल्या प्रकारे वाव मिळेल अशा प्रकारचं या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आदरणीय नामदार भरतश्री गोगावले यांच्या वतीने आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शब्द देतो. खरं आहे नरेशजी म्हटलं ते खरं आहे. गोरेगाव लोणेरे या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे हे ग्राउंड आहे आणि अत्यंत निसर्गरम्य असं वातावरण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची 400-500 एकर जागा आहे, त्याच्यामध्ये भरपूर जागा या ठिकाणी मोकळी आहे आणि हे गेल्या या अनेक वर्ष ह्या ग्राउंडवरती चांगल्या प्रकारे खेळ खेळवले जातात आणि अत्यंत रोडला लागून अत्यंत चांगल्या प्रकारे सुबक अशी जागा आहे. परिसर अत्यंत चांगला आहे आणि या ठिकाणी जे खेळाडू खेळले होते त्यांना चांगलं प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या संपूर्ण टीमने चांगल्या प्रकारे काम केलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि वेळ झालेला अंधार झालेला आहे, त्यामुळे जास्त वेळ न घेताना पुन्हा अशा प्रकारचे तुम्ही कार्यक्रम करावेत. जे लागणारं सहकार्य ते आमची सर्व मंडळी करेल. आणि नामदार भरतश्री गोगावले अचानक मुंबईला गेले, सकाळी ते आले होते 10 वाजता, परंतु कोणी इथं उपलब्ध नसल्यामुळे आले नाहीत. परंतु मी तुम्हाला सांगेन या ठिकाणी की सकाळी आम्ही एक उद्घाटन केलं की पोलीस भरतीसाठी डेमो चांगला केला ते माणगावमध्ये आणि आमचे निलेशजी सामरे शिवसेनेचे उपनेते आहेत, त्यांच्या माध्यमातून अत्यंत 3,000 विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला होता. आणि पोलीस भरती करताना रनिंग कशी करावं, काय करावं, कशा अटी असतात, त्यातले 1,500 विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये IPS ICS अशा होतील, सिलेक्शन होतील अशा प्रकारचा कार्यक्रम केला आहे. आत्ताच आमच्या प्रतापभाईंनी मला सूचना केली की फेब्रुवारीमध्ये 10वी-12वीच्या परीक्षा आहेत, त्या 10वी-12वीच्या परीक्षांमध्ये सुद्धा आपण मार्गदर्शन शिबिर कशा प्रकारे करावं तेही करतो आपण. आणि सीताराम शेठच्या माध्यमातून, भरत शेठच्या माध्यमातून या ठिकाणी पर्यटन महोत्सव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये शासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून होत आहे, त्याच्या बाबतीत सुद्धा आपण चांगल्या प्रकारे सहभाग घेऊया. त्यासाठी लागणारं सहकार्य आदरणीय सीताराम शेठना सांगतो, सर्व मंडळी आम्ही करण्यासाठी चांगले आहोत. या ठिकाणी चांगले उपक्रम लागावा, सर्व पक्षीय आपण लोक यावीत आणि एक ठिकाणी या लोकांना, या विद्यार्थ्यांना, या परिसरातील लोकांना, ग्रामस्थांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळतील अशा प्रकारचं मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. विशालभाई की आपण चांगल्या प्रकारे कार्यक्रम केलात आणि गेले 7 दिवस न थकताना आपण चांगले कार्यक्रम केले, तुमच्या टीमने चांगला कार्यक्रम केलात. आज आमचा भोसलेचा वाढदिवस सुद्धा चांगला साजरा केलात, त्याबद्दल सर्व टीमचं हार्दिक अभिनंदन करतो. जे जिंकलेत आणि जे हरले असतील त्यांचाही सगळ्यांनी सहभाग घेतला, त्या सर्वांना शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. नवीन वर्षाच्या आपल्या शुभेच्छा देतो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद साहेब. आणि आपण या ठिकाणी बहुमूल्य असं योगदान ज्यांनी दिलंय आणि ज्या पद्धतीनं आपण मुख्य विषयाला हात घालतात, या ठिकाणी आपण एक शुभ सन्मान करत आहोत. अर्थातच हा सन्मान फार महत्वाचा असेल, कारण ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिली गेली 7 दिवस, पण यामागे अनेक महिन्यांची खरी मेहनत होती. या स्पर्धेचे सर्व विशालभाई टेंबे आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे अध्यक्ष खास करून ज्यांनी 7 दिवस नाही तर अनेक महिन्यापासून आणि निश्चितपणाने इथं 7 दिवस एक महत्वाची जबाबदारी ज्यांनी परिपूर्णतेने पार पाडली, असे या स्पर्धेचे अध्यक्ष अर्थातच वैभवजी टेंबे साहेब यांचा शुभ सन्मान जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सीताराम शेठ उभारे साहेब आणि डॅशिंग जिल्हा प्रमुख प्रमोद शेठ गोसालकर साहेब यांच्या शुभ हस्ते वैभवजी टेंबे साहेबांचा हा यथोचित सन्मान या मंचावरती आपण पाहत आहोत. अनेक महिन्यांची ही मेहनत आणि दैदिप्यमान दर्जेदार अशी स्पर्धा. खरं तर या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून दो भाई दोनो तबाई ज्यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने केले जात आहे. संपूर्ण मान्यवर, त्याचबरोबर ती या असोसिएशन कमिटीचे सर्व पदाधिकारी ज्यांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी या दोन्ही मान्यवरांचा केला गेला आहे. आणि सगळ्यात शेवटचं आपण या ठिकाणी मार्गदर्शन असेल ते म्हणजे सन्माननीय सीताराम शेठ उभारे साहेबांचं आपण त्यांना विनंती करू सर, अगदी मोजक्या शब्दात या ठिकाणी, कारण आता वेध लागले सर्व खेळाडूंना, ते म्हणजेच
बक्षीस वितरण सोहळ्याचे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नतमस्तक होऊन, तसेच या गावचे सोनभैरव व गावदेवी मातेला वंदन करून या ठिकाणी सर्वप्रथम इथं उपस्थित सर्व व्यासपीठावरील जिल्हा प्रमुख व सर्वांचे मी स्वागत करतो. आणि या संदर्भात बोलायचं झालं तर मागच्या वर्षी प्रीमियर लीगला विशालभाई टेंबे आणि वैभव टेंबे यांनी एक फार मोठी माझ्यावरती जबाबदारी टाकली होती, परंतु मला एक 7 दिवसामध्ये वेळच मिळाला नाही. आजसुद्धा वेळ मिळेल की नाही शंका होती, कारण ठाण्यामध्ये एक प्रशिक्षण होतं. प्रमोशेट प्रशिक्षण असं होतं की आपण या ठिकाणी केवळ क्रिकेटचंच हे ग्राउंड नाही करणारच आहोत, परंतु एक फार मोठं हॉस्पिटलचं आपलं हे आहे. कारण जर हॉस्पिटल झालं तर आपण पुढे मेडिकल कॉलेजसुद्धा आणणार आहोत. म्हणून त्याची आमची आज एक ट्रेनिंग होती आणि त्या ट्रेनिंगसाठी आमचे वकील देवले साहेब म्हणजे संस्थेचे सचिव, सेवाभावी माऊली संस्थेचे सचिव आणि मी दोघे त्या ट्रेनिंगसाठी गेलो होतो. परंतु इथे विशालभाईने अशी आट घातली होती की इथे बक्षीस समारंभाला तुम्ही पोचले पाहिजे, म्हणून आम्ही दुपारच्या सत्रातूनच निघून आलो आणि आपलं असणारा कार्यक्रमसुद्धा 4 वाजता जायचं होतं बोरवलीला, परंतु तिकडेही न जाताच निघून आलो. मी सर्वप्रथम सर्वांचे, आयोजकांचे आणि सर्व खेळाडूंचे स्वागत करून शुभेच्छा देतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद सर. आणि या ठिकाणी सन्माननीय सीताराम शेठ उभारे साहेबांचं बहुमूल्य असं हे मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. चला आपण आता लगेचच पारितोषिक वितरण सोहळ्याला त्या ठिकाणी सुरुवात करत आहोत. आपण फायनल मॅचचं पहिल्यांदा मारदुमाच या ठिकाणी देत आहोत. अर्थातच ज्याच्या बॅट मधून पुन्हा एकदा फायनलच्या मॅच मध्ये आपल्याला अर्धशतक पाहायला मिळालंय. अर्थातच या फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच वन्स अगेन शहजाद मुकादम. चला या शहजाद, हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर ती मानदो मॅच मुवमेंटो त्या ठिकाणी आपण कलेक्ट करायचंय. 500 रुपयाचं कॅश प्राइज हे पुरार संघाच्या वतीनं शहजादच्या त्या अर्धशतकाला आलं होतं. कृपया आपण लगेचच व्यासपीठावरती यायचंय शहजाद. आणि हे पारितोषिक आपण या ठिकाणी ही मानदो मॅच सर्व खेळाडूंना विनंती असेल आता या कृपया शेवटचा अगदी अंतिम क्षण आहे. ही पारितोषिक, ही बक्षीस तुमच्याच नावे होणार आहेत. आणि त्या खेळपट्टीवरती काही खेळाडू असतील त्यांनाही विनंती असेल आपण कृपया प्रकाशामध्ये या. अगदी शेवटचा अंतिम टप्पा आहे. अक्षयजी अंधेरे कृपया शेवटच्या मॅचची मर्द मॅच शहजाद मुकादम या समोर यायचंय शहजाद. आणि हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे जे ही मॅन ऑफ द मॅच आपण माजी उपसभापती अर्थातच महेंद्र शेठ टिडगुळे साहेबांना विनंती करूया आपण शहजाद मुकादम याला द्यायचंय. आणि सन्माननीय मधुकरजी नाडकर साहेब यांनाही विनंती असेल जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अफलातून आउटस्टँडिंग परफॉर्मन्स या संपूर्ण लीग मध्ये शहजाद मुकादम यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. आणि ज्यांचं कौतुक आहे, खऱ्या अर्थानं एक चांगल्या दर्जाची स्पर्धा त्यांच्याकरता राहिली आहे. आणि तदनंतर मात्र आपण खऱ्या अर्थानं हॅलो चेक पुढील पारितोषिक वितरण सोहळा. आणि आपण वन्स अगेन जाऊयात पुन्हा एकदा संजय शिंदे सरांकडे आणि त्यांना आपण विनंती करूया पुढील आपण हा बक्षीस वितरण सोहळा त्या ठिकाणी संपन्न करायचा आहे. धन्यवाद सर. इथून पुढे आपण आता आपण खऱ्या अर्थानं बक्षीस समारंभाला सुरुवात आपण करत आहोत. परंतु मी विनंती करेन सगळ्या जे खेळाडू आहेत कोणतेही बक्षीस असू द्या आपण जोरात टाळ्यांचा गजर आपण करत, कारण की त्यांनी मेहनत करून
इथपर्यंत तो पोहोचला आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन, ज्या वेळेला आपण त्या खेळाडूला बक्षीस देणार आहोत त्यावेळेला आपण सगळ्यांनी जोरात टाळ्यांचं गजर आपण करूयात. येस, आता आपण इथून पुढे प्रथमतः वैयक्तिक पारितोषिक आपण जाणार आहोत, जिथे आपण पाहतोय बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देण्याआधी मी प्रथमतः इन्व्हाइट करेन मान्यवरांना. आमचे चंद्रनजी यादव साहेब आपण या आपल्या शुभाताने आपण आणि प्रतापजी घोसाळकर साहेब आपण या. आपण बेस्ट बॉलरची किताब स्पोर्ट्स सायकल आहे ती आपण वरती कृपया करून आपण आणा, जी आता जिथे आपण पाहतोय स्पोर्ट्स सायकल देऊन आपण सन्मानित आपण करणार आहोत. आणि प्रमोदजी मस्कर कुठे असतील त्यांना देखील विनंती असेल आपण देखील जॉईन व्हा. प्रमोदजी मस्कर आपण जर इथे असाल तर विनंती असेल आपण व्यासपीठावरती जॉईन व्हा. चला, उत्कृष्ट गोलंदाज मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग आणि हा पारितोषिक चाललाय ज्यांच्या नावावरती आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये 12 विकेट ज्याने घेतलेत, इकॉनॉमिकल राहिलाय. यस, कोण असेल? गेस करा कोण असेल ज्याने गेल्या वर्षी स्पोर्ट्स सायकल आपल्या नावावरती केली होती. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय नावेगावचा सुपरस्टार रोहित गमरे ठरला या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. गेल्या वर्षी देखील आपण पाहतोय बेस्ट बॉलरचा किताब त्याच्या नावावरती राहिला होता. याही वर्षी आपण पाहतोय बेस्ट बॉलरचा किताब रोहित गमरे याच्या नावावरती राहिला. यस, वेलकम रोहित. नावेगावचा सुपरस्टार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये झळकला आणि आपल्या नावावरती ही सायकल आपल्याला पाहायला मिळते. अभिनंदन, टाळ्याचं गजर आपण करूयात रोहित गमरे. यस, अभिनंदन रोहित. खूप सारा आपण पाहतोय रोहित सोडून आपण थोडीशी चर्चा करणार आहोत, जिथे आपण पाहतोय रोहित गेल्या वर्षी आपण पाहतोय ही सायकल तुझ्या नावावरती राहिली होती आणि याही वर्षी ती सायकल पुन्हा एकदा आपल्या नावावरती केल्यास काय संपूर्ण परफॉर्मन्स बद्दल काय सांगाल? प्रथमतः तर मी विशालबाईंचे धन्यवाद मानतो की अशा प्रकारचे आपण टुर्नामेंट ऑर्गनाईज करताना त्यावेळेला सगळ्यांना संधी मिळते आणि संधीचं सोनं प्रत्येकाला करायची एक म्हणजे प्रयत्न करावे लागतात ते मी केले होते. जो विश्वास माझ्यावरती ढेपे सरांनी तसेच माझ्या कॅप्टननी महेंद्रने दाखवला होता, त्याचबरोबर माझ्या संपूर्ण टीमने जो मला सपोर्ट केला होता त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. आणि खरं तर मी खुश आहे यासाठी की मला पण माहीत नाही मला सायकल भेटली की नाही, कारण ह्याच्या अगोदर मला फोन करून बरेच जण बोलले की सायकल मला दे, परंतु ही मी सायकल माझ्या बारक्या भावाला जो की याला बोलता ऐका येत नाही त्याला सायकल देऊ इच्छितो बस. येस, अभिनंदन रोहित. आपण पाहतोय ती सायकल त्यांनी त्याच्या भावाला डेडिकेट केली. सो खूप सारे अभिनंदन रोहित. येस, विनंती असेल आपण पुन्हा एकदा जॉईन व्हा. इथून पुढे आपण अवॉर्ड देणार आहोत ते म्हणजे बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज. हा अवॉर्ड देण्यासाठी प्रथमतः मी इन्व्हाइट करेल मान्यवरांना. रामभाऊ टिंबे साहेब आपण या आणि अक्षयजी जाधव साहेब आपण या. आपल्या दोघांच्या शुभाताने आपण ही बेस्ट बॅटरची स्पोर्ट्स सायकल आपण देऊन सन्मानित आपण करणार आहोत. येस, आपण थोडं थांबवतोय हे पारितोषिक आपण थोडस नंतरला देऊयात. आपण त्याआधी मी प्रथमतः आपण पाहतोय हे पारितोषिक आपण नंतर देणार आहोत बेस्ट बॅटरचं. सो आपण थोडंसं अक्षयजी आपण ते थोडं आपण साईडला घेऊयात, कारण की चुरास ही राहिली पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत हे कोणाच्या नावावरती जाणार आहे ते सुद्धा पाहायचं. त्यामुळे इथून पुढे आता आपण 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत आणि हे पारितोषिक देण्यासाठी साहेब आपण या जॉईन व्हा. आपल्या शुभाहाताने आपण देऊयात. 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय MGPL या स्पर्धेमध्ये हिरकणी वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6व्या क्रमांकाचं मान ज्यांना मिळालंय अभिनंदन. आपण पाहतोय टीमचे ओनर विजयजी गुगळे साहेब, सतीशजी भोसले साहेब आणि मिथुनजी कदम साहेब यांच्या मालकीचा संघ. सो अभिनंदन. या आपण या टीमचे ओनर फक्त वरती या आणि बाकी खेळाडू खालती राहा. यस, आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व चषक मिळाले आहेत ते आपण पाहतोय अक्षयजी जाधव साहेब हे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभाहाताने आणि रामभाऊ टेंबे साहेब यांच्या शुभाहाताने आपण हे देऊन सन्मानित करत आहोत. येस, बाकीचे खेळाडू आपण जॉईन व्हा. समोर इथे या. बाकीचे खेळाडू आपण सगळ्यांनी समोर यायचंय. येस, समोर आपण या. येस, समोर आपण या आणि वरती टीमचे ओनर असतील. चला, टीमचा कॅप्टन अनिकेत आपण सुद्धा या. 6वा क्रमांक 24 टीम मध्ये मिळवणं ते देखील खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपण जॉईन व्हा. जिथे आपण पाहतोय हिरकणी वॉरियर्स हा संघ आपल्याला 6व्या क्रमांकाचं मान पटकवताना पाहायला मिळत आहेत. सो एकदा जोरात टाळ्यांचं गजर आपण करूया टीम हिरकणी वॉरियर्स.
विजयजी गुगले, मिथुनजी कदम आणि सतीशजी भोसले यांच्या मालकीचा संघ आणि टीमचा कॅप्टन अनिकेत गुगले अभिनंदन. 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि त्याच वेळेला हा मानाचं करंट देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. इथून पुढे आपण 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी भाई आपण इन्व्हाइट करूयात मान्यवरांना. शिवाजी टेंबे साहेब आणि मधुकरजी नाटकर साहेब आपण जॉईन व्हा. आपल्या दोघांच्या शुभ हाताने आपण 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. सो आपण या जॉईन व्हा. हा मानाचा करंडक आणि त्याच वेळेला 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आपण देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. या स्पर्धेमध्ये अर्थात मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2025 मध्ये 5व्या क्रमांकाचं मान ज्यांना मिळालं ते म्हणजे रिशान चॅलेंजर्स नवगर अभिनंदन. या सगळ्यांना विनंती असेल टीमचे ओनर वरती या आणि जे बाकी खेळाडू आहेत ते आपण अगदी व्यासपीठाच्या समोर या. मधुकरजी नाटकर साहेब आणि त्याच वेळेला शिवाजी टेंबे साहेब यांच्या शुभ हाताने आपण हा मानाचा करंडक देऊन आणि त्याच वेळेला रोख रक्कम 10,000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन आपण सन्मानित करत आहोत. या स्पर्धेमध्ये अभिनंदन सूरज बौड सरांचा संघ त्याच वेळेला रोशनजी शिर्के साहेबांचा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पान मिळाला आणि हा संघ आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचं मान मिळवताना पान मिळतात. सो अभिनंदन टीम रिशान चॅलेंजर्स नवगर, खूप सारे अभिनंदन. येस, इथून पुढे आपण 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आपण प्रथमतः इन्व्हाइट करूयात मान्यवरांना. बजरंगजी करारे साहेब आपण या आणि संतोषजी मालुरे गुरुजी आपण या. आपल्या दोघांच्या शुभ हाताने आपण हे पारितोषिक आपण देणार आहोत. 4थ्या क्रमांकाचं मान, हा मानाचं करंडक आणि 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आपण देणार आहोत. ते म्हणजे मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2025 मध्ये 4थ्या क्रमांकाचा मान ज्यांना मिळाला आहे तो संघ आहे आशू 11 पहेल अभिनंदन. चला सगळे आपण या टीमचे ओनर आपण वरती या, टीमचा कॅप्टन वरती या आणि बाकीचे खेळाडू आपण या. येस अनिकेत भाई आपण जॉईन व्हा. अनिकेत भाईंचा संघ आहे आणि आपण पाहतोय आणि अमरजी आपण देखील जॉईन व्हा. येस अमरजी आपण कुठे असेल आपण जॉईन व्हायचंय. अमरजी वाघमारे आणि आमचे अनिकेत शेठ घोसाळकर यांच्या मालकीचा संघ 4थ्या क्रमांकाचा मान आपल्याला पटकावताना पाहायला मिळत आहेत. सो एकदा जोरात डान्स गजर करूयात आपण. अभिनंदन टीम आशू 11 पहेल. त्यानंतर आपण 3य क्रमांकाकडे आपण वळणार आहोत आणि 3य क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय मान्यवरांना आमच्या. अनिकेत भाई घोसाळकर आपण या आणि राहुलजी बरे आपण या. आपल्या दोघांच्या शुभाताने आणि युवा सेनेची एकंदरीत सगळीच टीम या आपल्या सगळ्यांच्या शुभाताने आपण हे पारितोषिक देणार आहोत. आणि 3य क्रमांकाचं मान ज्यांना मिळालंय, गेल्या वर्षी आपण पाहतोय तो संघ चॅम्पियन राहिला होता. या वर्षी आपल्याला पुन्हा एकदा संघ 3य क्रमांकाचं मान मिळवताना पाहायला मिळतोय तो म्हणजे श्री समर्थ कृपा कुरवडे संघ अभिनंदन. अजयची बोनकर, महेंद्रची वाडवल यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या वर्षी हेच ते संघ मालक आहेत ज्यांच्या गळ्यामध्ये सोन्याची चैन केली होती या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पर्व 2मध्ये 3य क्रमांकाचं मान आपल्याला पाहायला मिळतोय. यस निश्चितपणे प्रयत्न तर होते या वर्षी सुद्धा बाईक साठी, परंतु आपण पाहतोय हरकत नाहीये. 3य क्रमांकाचं मान आपल्याला पाहायला मिळतोय. मानाचं करंडक आणि त्याच वेळेला आपण पाहतोय 30,000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन आपण सन्मानित करतोय. टीमचं कॅप्टन भावेश पानवकर आपल्याला पाहायला मिळतात आणि टीमचे ओनर अजयजी बोनकर आणि महेंद्र वाडवल पुन्हा एकदा आपलं अभिनंदन. यस धन्यवाद. इथून पुढे आपण पारितोषिक आपण देणार आहोत ते म्हणजे 2य क्रमांकाचं पारितोषिक आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी प्रथमतः इन्व्हाइट करतोय ते म्हणजे नरेश दादा हिरे साहेब आणि सीताराम शेठ उभारे साहेब. आपल्या दोघांच्या शुभ हाताने आपण देणार आहोत हे पारितोषिक आणि मानाचा करंडक आणि त्याच वेळेला एकदम पाहतोय रोख रक्कम आपण 50,000 रुपये आपण देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत. मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय 2य क्रमांकाचा ज्यांना मान मिळालाय तो म्हणजे संघ SN कलेक्शन गोरेगाव. टीमचे ओनर आपण पाहतोय नितेशजी तलवडकर आणि टीमचा कॅप्टन अमित दसाडे आपल्याला पाहायला मिळतात. विनंती असेल नरेशदादा आयरे साहेब आणि सीताराम शेठ उभारे साहेब
आपल्या शुभ हाताने आणि त्याच वेळेला आमचे प्रमोदभाई घोसाळकर साहेब देखील जॉईन झाले. त्या सगळ्यांच्या शुभ हाताने आपण हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मानाचं करंडक आणि त्याच वेळेला रोख रक्कम 50,000 रुपये आपण देऊन त्यांना करत आहोत सन्मानित. सो एकदा जोरात टाळ्यांचा गजरा बंद करूयात. अभिनंदन नित्यजी तलवडकर, अभिनंदन अमितजी दसाडे आणि संपूर्ण टीम. इथून पुढे आता आपण जे लकी ड्रॉ जे आपण ठेवलं होतं ते इथून पुढे आपण पारितोषिक देणार आहोत. सो मी तो लकी ड्रॉचा बॉक्स कुठे असेल विनंती असेल आपण कृपया करून घेऊन या. कूलर आणि त्याच वेळेला ॲक्वा गार्ड हे देऊन आपण सन्मानित करणार आहोत. जो कोणी भाग्य विजेता असेल सगळ्यांनीच ऑलमोस्ट नशीब आपलं अजमावलंय. त्यामुळे इथून पुढे आता कोणाच्या वाटेला कूलर किंवा मग कोणाच्या वाटेला ॲक्वा गार्ड जाईल त्यासाठी देखील चर्चा रंगली असेल सगळ्या प्रेक्षक वर्गांमध्ये. पहिला आपण पहिला प्रथमतः आपण मित्रांनो ॲक्वा गार्ड साठी आपण जो कुपन आपण करणार आहोत आणि छोटा आपण पाहतोय आपल्या समवेत जोडला गेलाय. यस ॲक्वा गार्ड साठी आपण पाहतोय. यस एक कुपन आपण काढूयात. यस चला एक कुपन निघालंय. कोणाचं नाव असेल आपण पाहतोय. कोण आहे? दीपक कराडे आपण पाहतोय ॲक्वा गार्ड. पहिली चिठ्ठी त्यांनी टाकली होती आणि पहिली आपण पाहतोय दीपक कराडे यांच्या नावावरती आपल्याला ॲक्वा गार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. यस दीपकजी कराडे कुठे असाल तर आपण या, अन्यथा मग आपण जो कोणी त्यांचा प्रतिनिधी असेल त्यांना आपण देऊन. यस बजरंगजी कराडे साहेब आहेत. चला या ॲक्वा गार्ड आपण देऊन त्यांना सन्मानित आपण करणार आहोत. आता इथून पुढे आपण चला आता मात्र कूलर साठी आपण पाहतोय. इथून पुढे नाव कोणाचं असेल? यश शिर्के एकदम पाहतोय. कूलर आहेत का? यस आहेत वाटतं. आवाज येतो उजव्या बाजून. त्यामुळे यश शिर्के यांच्या वाटेला आपण पाहतोय हा कूलर आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. यस यश कुठे असेल तर आपण या लगेच व्यासपीठावरती. यश शिर्के आपल्याला पाहायला मिळतात. नशीब अजमावलं होतं आणि हे कूलर आपण अर्थात टॉवर फॅन आपण देऊन सन्मानित करत आहोत. येस आमचे सगळे मान्यवर आपण जॉईन व्हा. आपल्या सगळ्यांच्या शुभ हाताने आपण हे टॉवर फॅन आणि त्याच वेळेला ॲक्वा गार्ड आपण देऊन सन्मानित करत आहोत. यस यश शिर्के आपल्या समोर जॉईन झालेत आणि बजरंगी कराडे साहेब आपल्याला प्रतिनिधी पाहायला मिळतात ते म्हणजे दीपक कराडे यांचे प्रतिनिधी. सो विनंती असेल आपल्या मान्यवरांना आपण हे दोन्ही पारितोषिक आपण देऊयात. चला बजरंगजी कराडे साहेब यांना पण पाहतोय हा ॲक्वा गार्ड आपण देऊन सन्मान करत आहोत. टाळ्यांचा गजर आपण करूया मित्रांनो. लकी ड्रॉच आपण पाहतोय हे कुपन आपण देऊन सन्मान करत आहोत. सो अभिनंदन आणि यश शिर्के भाई ते जोडले गेलेत ज्यांना आपण पाहतोय हा टॉवर फॅन आपण देऊन सन्मान करत आहोत. सो यश तुझं देखील खूप सारं अभिनंदन. टाळ्यांचा गजर आपण करूया यश साठी. यश शिर्के आपण पाहतोय. यश अभिनंदन यश. हॅलो, आज आपण इथे एक विशेष सत्कार करणार आहोत. राजेश पानवकर ज्याने गेली 7 दिवस अपार इथे कष्ट घेतलेले आहेत तर त्याचा आपल्या प्रमुख अतिथींच्या हस्ते एक ट्रॉफी देऊन आणि शाल देऊन सत्कार करायचा आहे. मी विशालभाईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. हा राजेश नाव आहे. धन्यवाद. धन्यवाद. चला इथून पुढे पहा जर वायर तिकडे असेल कुठे तर आपण लक्ष ठेवा तिथे आपण. चला इथून पुढे आता आपण पारितोषिक देणार आहोत. जिथे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं चुरस लागली होती ती म्हणजे बेस्ट बॅटर आणि त्यावेळेला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी जी बाईक आहे त्यासाठी रेस लागली होती खऱ्या अर्थानं. एकाला आपण पाहतोय सायकल देणार आहोत, एकाला आपण पाहतोय ही बाईक देऊन आपण सन्मानित करणार आहोत.
सो आपण प्रथमतः बेस्ट बॅटरचं सायकल आपण देऊन आपण सन्मान करूयात. येस, सायकल आपण पाहतो तिथे आणि बेस्ट बॅटरची ट्रॉफी देखील आपण देऊन सन्मानित करणार आहोत. सगळ्यांच्या हस्ते एकंदरीत आता आपले सगळेच परदेशी मान्यवर आहेत तिथे. चला, बेस्ट बॅटर हा अवॉर्ड कोणाच्या नावावरती जाईल? येस, एनी गेसेस? बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये तो दाखल सातत्याने होत होता. चौकार षटकारांचा आपण पाहतोय पाऊस त्याने पाडलाय आणि त्यानंतरला आपण पाहतोय बेस्ट बॅटरचा किताब चालला त्यांच्या बॅट मधून. 232 धावा म्हणजे 232 पॉइंट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. असा बॅटर, अर्धशतकांचा राजा शहेजाद मुकदम ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. सो अभिनंदन शहेजाद. या सिनवट आपण करूया शहेजादला. आपण व्यासपीठावरती आपण या शहेजाद मुकादम अगदी आपण पाहतोय काय बॅटिंग केली आहे. अर्धशतक त्याच्या नावावरती 3 राहिली या स्पर्धेमध्ये आणि तो आपण पाहतोय बेस्ट बॅटरचा किताब त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तो असा शहेजाद मुकादम, पुरार गावचा हा सुपरस्टार. आज मात्र MGPL च्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा स्पोर्ट्स सायकल अगदी आपण पाहतोय त्याच्या नावावरती इथून पुढे राहणार आहेत. हे शहेजाद वेलकम. आणि ही स्पोर्ट्स सायकल त्याच्या नावावरती आपण पाहणार आहोत आणि त्याचे समर्थक देखील आपण पाहतोय. सो आपण त्यांना देऊन सन्मानित करत आहोत. हे अभिनंदन टाळ्यांचं गजर आपण करूयात. शहेजाद बेस्ट बॅटरचा आपण पाहतोय किताब. यस शहेजाद, खूप सारं प्रथमतः तुझं अभिनंदन आहे. यस, तुला सुद्धा बोलावं लागेल कारण का स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय स्पर्धा खूप मोठी आणि त्या स्पर्धेमध्ये आपण थोडंसं आपण चर्चा जास्त नाही करणार आहोत. बेस्ट बॅटरचा किताब आपण पाहतोय तुझ्या नावावरती राहिलाय. खूप सारा धावा आम्हाला पाहायला मिळाला, 3 अर्धशतक पाहायला मिळाली. काय सांगाल? नहीं, मेरे को तो बेस्ट बैट्समैन का मिलेगा. मैंने मेहनत किया और मेरे को ऐसा लगता था कंटिन्यू मैं ही खेल के टीम जीतना चाहिए थी. येस, अगदी आपण पाहतोय सिरीज साठी बाईक सुद्धा होती परंतु काही पॉइंट्स आपण पाहतो ती सिरीजची बाईक गेली आहे. हरकत नाहीये परंतु स्पोर्ट्स सायकल देखील खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपण पाहतोय हा बेस्ट बॅटर शहेजाद मुकदम आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कृष्ट फलंदाजाचा किताब त्याच्या नावावरती राहिलाय आणि असेच अर्धशतक आम्हाला संपूर्ण मानगावकरांना नेहमीच तुझ्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो. येस, निश्चितपणे सायकल दिले म्हटल्यावरती फिटनेस साठी आपण सायकल देतो त्यामुळे इथून पुढे तुम्हाला चालवत घेऊन जायला लागेल पुरारला. इथून पुढे आपण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड देण्याआधी मी तर प्रथमतः आपण जी संघ मालकाची बाईक आहे ती आपण प्रथमतः देऊयात कारण का अजून आपण सस्पेंड ठेवणार आहोत की ही बाईक कोणाच्या नावावरती जाणार. कारण का संघ मालकाची माहिती आहे कोणाला बाईक गेली आहे परंतु प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक अजूनही माहिती नाही आहे. मी आता विनंती करेन आपण सगळे आपण समोर येऊयात कारण का बाईक आपण पाहतोय इथून पुढे आपण देणार आहोत. इथून पुढे आपण पाहतोय जी ही बाईक आपण पाहतोय ती म्हणजे विजेता संघ मालकासाठी होती आणि विजेता संघ मालक आपण पाहतोय हे सगळ्यांना माहिती आहे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय संघ बांधला गेला असे विवा सुपरस्टार मानगाव संघाचे संघ मालक विवेक ढेपे सर. या सर अभिनंदन. जी बाईक आपण पाहतोय ढेपे सरांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय जो चॅम्पियन संघ ठरलाय आणि त्या चॅम्पियन टीमचे ओनर विवेक ढेपे सर आपल्याला इथून पुढे पाहायला मिळत आहेत. अभिनंदन सर. आणि सरांसोबत आपण चर्चा करणार आहोत. यस सर, आपण बसायचं तिकडे बाईक वरतीच बसायचंय जिथे आपण पाहतोय सर स्पर्धा आपण पाहतोय खूप स्पर्धेमध्ये आपण एंट्री करत होतो परंतु यश हाती येत नव्हतं. अखेरकार आपण पाहतोय मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण दाखल केलं तर आपला संघ फायनलच्या फेरीमध्ये गेला आणि चॅम्पियन झालात
आणि ही टू व्हीलरची बाईक आपल्या नावावरती राहिल्या आहेत. काय सांगाल, कशा फिलिंग्स आहेत आता? सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद. विशाल भाईंचे म्हणून तेवढे चांगलंच आहे, पण माझं काही फायनलला बाईक भेटली नसती तरी चाललं असतं. पण जे आमचे शहजाद भाई मुकादम होते, ॲक्च्युली फर्स्ट गेमपासून फायनल गेमपर्यंत तो जो खेळला आहे, त्यांनी 3 मॅन ऑफ द मॅच 350 मारले त्यांनी. पण मला तेवढंच एक वाईट वाटतंय की सिरीज त्यालाच पाहिजे होती, पण ॲक्च्युली ऑलराऊंडर हे असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याचे विकेट्स नव्हते. बाकी सगळ्या ह्याच्यातून तो खरंच खूप चांगला खेळला. त्यानंतर आमच्या कॅप्टननी सुद्धा चांगले हे केलं. बाकीचे प्लेयर असेल, वैभव पुडले, रोहित गंभरे, त्यानंतर जेवढे आमचे जे प्लेयर होते त्यांनी सुद्धा परफॉर्मन्स चांगला दिला. त्याच्यानंतर कमिटी, सर्व टीम्सना सेकंड प्राईज, थर्ड प्राईज आणि बाकी इतर प्राईज, सर्वांना धन्यवाद. ठीक आहे, ओके, थँक्यू. सर, शेवटचा एक प्रश्न. विवा सुपरस्टार मानगाव म्हणजे विवा आपली जी कन्या आहे तिच्या नावाने आपण संघ सातत्याने उतरता, ती तुमच्यासाठी किती लकी चांप आहे आणि आज ही बाईक मिळाली, तुम्ही कोणाला डेडिकेट कराल? खरं म्हणायचं झालं तर जेवढे आमचे जे प्लेयर होते, जे आज टीममध्ये खेळत होते त्यांना सुद्धा, आणि जेवढे आमचे जे फ्रेंड सर्कल होते त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. कमिटीला सुद्धा सगळ्यांचे आशीर्वाद होते, सर्वांच्या आशीर्वादाने आपली टीम जिंकलेली आहे. त्यानंतर कसं आहे माहिती आहे का, जेवढेही प्रेक्षक होते त्यांचे सगळे उत्सुक की बाबा विवा सुपरस्टारनीच फायनल मारावी. टीमसुद्धा चांगली होती, कारण बाकीच्या टीमसुद्धा चांगल्या होत्या, आम्ही म्हणत नाही असं आहे, पण टीमनी सुद्धा परफॉर्मन्स चांगला दिले. ठीक, थँक्यू. सो अभिनंदन. इथून पुढे खेळाडू फक्त बायकरमॅन त्यांना टॅग लागला होता, परंतु ॲज अ संघ मालक म्हणून देखील विवेक डेपे सरांना बायकरमॅनचा टॅग लागला. अभिनंदन सर. येस, इथून पुढे आपण बाईक इथून पुढे आपण घेऊन जाऊ शकता. येस, खेळाडू आपण या, विवा सुपरस्टारचे खेळाडू आपण या, बाईक आपण कृपया येस घेऊन जा. आणि त्यानंतर आपण ती बाईक आपण आणूयात जिथे आपण पाहतोय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. सगळीकडे चर्चा रंगली होती, एवढी मोठी आपण पाहतोय बाईक ही कोणाच्या नावावरती राहणार, कारण का बाईक मिळवणं एवढं सोपं नाही आहे. किंबहुना बाईक आता सध्याच्या घडीला एवढ्या महाग झाल्यात, खरेदी करणं देखील एखाद्या ग्रामीण क्रिकेटरला एवढं सोपी नाही आहे. आणि ती आमचे संपूर्ण आयोजन कमिटी त्यांच्या वतीनं आपण पाहतोय ही बाईक उपलब्ध करून दिली. आणि आता मात्र ह्या बाईक वरती बसण्यासाठी तो खेळाडू इथून पुढे आता आपल्याला तयार होताना पाहायला मिळेल, परंतु या बाईकवर बसण्यासाठी त्याने कित्येक आपण पाहतोय दिवस रात्र मेहनत घेतली. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय चांगली कामगिरी केली. परंतु पुन्हा एकदा लक्ष वेधून खेळाडूंचं, एका रनासाठी 1 पॉईंट आहे आणि एका विकेटसाठी 10 पॉईंट, जे सगळ्या स्पर्धेमध्ये असत तेच आपण नियम इथून पुढे आपण या स्पर्धेमध्ये देखील पाहिलेत. त्यांच्या बॅटमधून आपण पाहतोय 223 धावा ज्यांच्या बॅटमधून आल्या आणि ज्यांच्या नावावरती आपण पाहतोय 5 विकेट आपल्याला इथून पुढे पाहायला मिळाले. 5 विकेट म्हणजे 50 पॉईंट, 223 धावा म्हणजे 223 पॉईंट. आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय मानगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा बायकर मॅन पर्व 2चा कोण असेल, एनी गेसेस? प्रेक्षक वर्गामधून भाई एकच नाव येतोय, विहुर्ल्याचं गाव, आणि त्या विहुर्ल्या गावाला बिलॉंग करणारा समीर माडिक ठरला या स्पर्धेचा बायकर मॅन. विहुर्ल्याचा समीर माडिक, नाव गाजते वाडीत, आणि आता मात्र वाडीत नाही तर संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये आपलं नाव गाजताना पाहायला मिळेल असा समीर माडिक आपण पाहतोय या स्पर्धेचा बायकर मॅन. यस, अभिनंदन. जोरात टाळ्यांचा आपण गजर करूया समीरसाठी. समीर महाडिक. अरे वा, खूप आनंद वाटतो अशी नाव आल्यानंतर. पुढे एक छोटस गिफ्ट आमच्याकडून देत आहोत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मार्फत आणि येणार ग्रुप तर्फत रोख रक्कम 5,000 रुपये तुम्हाला आज इथे ठिकाणी देत आहोत. एकदम पाहतोय रोख रक्कम नरेश दादा आयरे यांच्या वतीनं 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आपण देऊन सन्मानित करत आहोत. वा समीर. यस समीर, अगदी आपण पाहतोय खूप साऱ्या स्पर्धा तू देखील खेळल्यास, परंतु एवढी मोठी पारितोषिक पाहतोय आयुष्यामध्ये या पहिल्यांदा मिळालं असं एवढी मोठी बाईक. आता काय भावना आहेत? बाईक मॅन ऑफ द सिरीज बाईक भेटली, आनंद होत आहे. परंतु जे आमचं स्वप्न होतं, एक बाईक नाही तर 2 बाईक घेऊन जायचं होतं, ते कुठेतरी अपूर्ण राहिलं.
कारण की जे संघ मालक आहेत त्यांनी आम्हाला संधी दिली या संघामध्ये, आणि संघामध्ये संधी देऊन मी पाहिला असेल, मी ओपनिंगला खेळलो आणि ओपनिंगला चान्स जो दिला तो माझा आयकॉन कॅप्टन अनिकेत, संघ मालक असतील त्या दोघांनी सुद्धा मला चान्स दिला आणि मी त्यामुळे मी जो काही खेळ असेल तो तिथे खेळू शकलो. त्याचसोबत माझे जे पूर्ण टीम होती, मी रन्स बनवले असतील आणि मला 1 ओव्हर भेटली, त्यामध्ये काही विकेट भेटल्या, त्याच्यामुळे मी जे काही पॉईंट मगाशी सांगितलेत तिथपर्यंत पोहोचू शकलो. पण जे मॅच जिंकत गेलो, जे क्वालिफाय झालो, त्याच्यामुळे मी सिरीजचा हकदार झालो. जर मी क्वालिफाय झालो नसतो तर मी सिरीजसाठी लागूच झालो नसतो. तर ह्यासाठी माझा पूर्ण संघ आहे. तर त्यांनी जे भाऊ असेल, भाऊचे तुम्ही पहिलं 2 ओव्हर बघितले असतील, त्याचीसुद्धा मेहनत होती आणि इतर जे प्लेयर होते त्यांची सर्वांची मेहनत. तर मग त्या सर्वांच्या मेहनतीसाठी आम्हाला थोडं अजून स्टेप पुढे जाणं गरजेचं होतं आणि ते नाही जाऊ शकलो. तर त्याचं कुठे थोडंसं माझ्याकडे दुःख आहे, पण याचा नक्की आनंद आहे. आणि त्याचबरोबर जे इथले आयोजन कमिटी आहे त्यांनी मॅच द सिरीज बाईक ठेवली, तर त्यांचा मी खूप आभारी आहे. त्यांनी बाईक ठेवली म्हणून आज मला बाईक भेटते आहे. ओके, थँक्यू. समीर, शेवटचा प्रश्न. समीर यांचं लग्न तर झालंय, परंतु आता ही बाईक घरी जाणार आहे. बाईक वरती प्रथमतः पाठीमागे कोणाला बसवणार? माझा छोटा मुलगा आहे. चालेल, तुम्ही आला तरी बसू शकताय. पण घरी गेल्याच्या नंतर छोटा मुलगा आहे 5 वर्षाचा आणि तो क्रिकेटचा खूप म्हणजे फॅन आहे, विराटचा फॅन आहे. तर त्याला सुद्धा माझ्यापेक्षा जास्त आनंद त्याला होणार आहे की बाईक भेटली, नवीन बाईक आहे त्यामुळे. तर तो माझ्या आयुष्यातली म्हणजे मी 20 वर्ष खेळतोय आणि माझी फर्स्ट बाईक आहे. त्याबद्दल मी आयोजन कमिटीचे पुरेपूर मनपूर्वक आभार आहे. निश्चितपणाने आज घरच्यांना सुद्धा आपण पाहतोय, अभिमान वाटेल की समीरने बाईक आणले क्रिकेटच्या जोरावरती. सो पुन्हा एकदा आपण पाहतोय मानगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा पर्व 2चा बायकरमॅन समीर महाडिक ठरतायत. अभिनंदन समीर. येस, आणि आता इथून पुढे आपण शेवटचं आणि अंतिम पारितोषिक आपण येस इथून पुढे आपण आता शेवटचं आणि अंतिम आपण पारितोषिक देणार आहोत. बाईक वगैरे तर ठीक आहे, वैयक्तिक गेल्यात, परंतु मानाचा करंडक हा कोणाच्या नावावरती गेलाय ते खूप इम्पॉर्टंट आहे. सर्व खेळाडू मी लक्ष वेधेन. टीम विवाह सुपरस्टार मानगाव खेळाडू आपण इथे खाली राहायचं लाईन मध्ये, आणि जे टीमचे ओनर आहेत आणि टीमचा कॅप्टन आहे ते फक्त वरती येतील. जे मान्यवरांच्या आमच्या शुभ हाताने आपण देणार आहोत हा मानाचा करंडक. मानगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग 2025 च हे दुसरं पर्व कोणाच्या नावावरती गेलंय ते म्हणजे विवा सुपरस्टार मानगाव. अभिनंदन. टीमचे ओनर आहेत विवेक डेबे सर. आपण वरती व्यासपीठावरती या, आणि योगेश रणबरे सर आणि महेंद्र अंधेरे आपण तिघं फक्त व्यासपीठावरती या, आणि बाकी आपण सगळे खेळाडू आपण लाईनीत उभं राहायचंय. सो अगदी आपण पाहतोय मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2025 चा विजेता संघ तो म्हणजे विवा सुपरस्टार मानगाव. टीमचे ओनर विवेक डेबे सर, टीमचा कॅप्टन महेंद्र अंधेरे आणि संपूर्ण टीम. पुन्हा एकदा अभिनंदन. यस, कम ऑन डीजे. स्पर्धा इथे समाप्त झाली असं आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या